नमस्कार सर्वांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज परत एकदा आपल्यासोबत आहे अमृता. कारण की यापूर्वीचे जे दोन व्हिडिओ आपण अमृताचे केलेले आहेत, भरघोस त्या व्हिडिओला प्रेम भेटतंय आणि सगळ्यांना उत्सुकता आहे अमृता आयुष्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची. त्यामुळे आणि ती राहण्यासाठी नियर बायचं. त्यामुळे मी म्हटलं की अमृता तू ये परत एकदा. काही काय होते कमेंटमध्ये काही लोक मला विचारतात अमृताच्या आयुष्याबद्दल हे कसं ते कसं, आणि नेमकं ते मुलाखतीत नसतं. त्यामुळे आता परत एकदा मला एक कमेंट होती की अमृता खूप चांगली डान्सर आहे. तिने खूप बऱ्याच वर्षापासून ती भारूड, ऑर्केस्ट्रा, तमाशा यासारख्या क्षेत्रामध्ये तिने काम केलेलं आहे. तर त्याबद्दल तिची माहिती घ्या म्हणून असं मला कमेंट होती. त्यामुळे खास अमृता आजचा व्हिडिओ आहे आणि तुला खरंच थँक्यू की तू हजर आहेस. मला मी म्हटलं की व्हिडिओ काढायला की तू नाही म्हणत नाहीस, त्यासाठी खरंच थँक्यू. अमृता, तू ॲज अ डान्सर अनेक वर्ष काम केलंय. तमाशा, भारूड आणि ऑर्केस्ट्रा असेल किंवा आपण बिड्यात पण आपण जातो, म्हणजे जे हळदीचे कार्यक्रम असतात त्यामध्ये पण. म्हणजे मी सुद्धा डान्स केलेला आहे हळदीच्या कार्यक्रमात, तमाशात, ऑर्केस्ट्रात, भारुडात मी पण डान्स केलेला आहे बरेच वर्ष. माझ्या आयुष्यात ना काही खूप वाईट, काही म्हणण्यापेक्षा बरेच वाईट अनुभव डान्स क्षेत्रात आले मला. म्हणजे बिडा असेल, लोकांचं कमरेत हात घालणं असेल, चिमटा घेणं असेल, अशा प्रकारे. म्हणजे आपण जातो पोटा पाण्यासाठी, नाचण्यासाठी, दोन पैसे कमवायला, कारण की गव्हर्नमेंटने आपल्याला कोणत्या सुविधाच दिल्या नाही. आपल्याकडे 2-3च मार्ग आहेत आणि त्यातही लोक अनेक प्रकारे त्रास देतात. तर तुझं काही किस्से आहेत का? तू जसं डान्स क्षेत्रात आहेस, भारुडं वगैरे तू करतेस, तमाशा, हे सगळ्याच, तुझे काय असे किस्से आहेत का जे तुला लोकांशी, आपल्या पब्लिकशी शेअर करायचे, आपल्या फॅन लोकांशी? किस्से म्हणजे असं की नॉर्मली मी कुठं गेलो ना शोला, प्रोत्साहन तर खूप भेटतं. माझा डान्स बघून, कलाकार ऍक्टिंग वगैरे मी करते, प्रोत्साहन खूप भेटतं. मग कित्येक जे असं झाले की नाही का, गावामध्ये ही देवी, या देवीला महिला चालत नाही किंवा ही लोक चालत नाही, त्यांना पुरुषांना साडी घालून नाचवतात, हे लोक चालत. अरे आम्ही कलाकार आहे, तुम्ही कला कशा दृष्टीने बघा. आम्ही काय देवाची पप्पी घ्यायला जात नाहीये. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ते देव आहे, आणि तुम्ही आम्हाला रस्त्यावर दिसले कुठे 10 रुपये देता, तुम्ही देवाचे लोक पाया पडता निघून जाता. मग तुम्ही देवाच्या लोकांना देवापासून लांब करताय, ही कोणती चांगली गोष्ट हा, आहे? म्हणजे हा काही गावांमध्ये असं आहे की देवीला महिला चालत नाही. पण मग एक सामान्य महिला तर ठीक आहे. कसं असतं की सामान्य महिला ह्या गोष्टीमुळे कधी कधी चालत नाही, की लोक म्हणतात की नाही का त्यांना मासिक पाळी वगैरे असते, भानगडे असतात, अशा गोष्टी असतात कदाचित. पण ट्रान्स महिलेला नाचण्यासाठी नकार देणं म्हणजे एकीकडं आपल्याला लोक देव म्हणून पण बघतात आणि दुसरीकडं ह्या देवाला नाचायला ट्रान्स महिला चालत नाही म्हणून तू नाचू नको असंही म्हणतात. आपल्याकडे नास्तिक म्हणून बघतात आपल्याकडे. म्हणजे नेमकं मग पोट भरायचं कसं, हा प्रश्न उभा राहतो. तुमच्या गावात काही लेडीज नाहीये का? गाव देवाची, म्हणजे देवासाठी लेडीज नाचलं चालत ना, पण गावात तर लेडीज आहे ना. मग ते कसं चालतं? आम्ही काय देवाला शिवाय जातो का? आम्ही आमचं पोट भरायला बरोबर स्टेजवर नाचणार आहे आम्ही. पॉइंट आहे. मुलांना साडी घालून नाचवता तुम्ही, ठीक आहे ना? म्हणजे गावातल्या लेडीज असतील त्या देवाच्या दर्शनाला जातच असतील ना. तुम्ही तर काय जाऊन देवाला धरणार नाही किंवा हात लावणार नाही. तुमचं काम काय, फक्त यात्रा जत्रा आहे तर नाचायचं आणि 2 पैसे पोटासाठी. वाईट काय नाही करता, मी कलाच दाखवतोय, कला तुमचंच मनोरंजन करायचं बघतोय, दुसरं काहीच नाही. बापरे. आणि असे काही किस्से घडलेत का अमृता, की कुठेतरी छेडछाड झालीये किंवा कुठेतरी मागे लागण्याचा प्रयत्न केला गेलाय, कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला फॉलो केलं गेलंय, असा काही किस्सा आहे का तुझा? सांग बरं. संपलं तर आम्हाला एक तमाशाला रावटी असते असं कापडाची बांधलेली, ते रावटी तोडून पार लोक आतमध्ये येतात. चल ना 200 देतो, चल ना 300 देतो. अरे आम्ही कलाकार, आम्ही पोट भरायला आलतो. सगळ्यांची नजर तेच फिरते ना आमच्यावरती. मग आणि लोक बोलतात काय, हे आम्हालाच बोलतात. असा काही किस्सा घडला का? कोणीतरी काहीतरी मागे लागलंय, काहीतरी झालंय, कोणीतरी तुला असं त्रास? एकदा काय झालं, एक शो करत होते, शो झाला आणि कपडे वगैरे पण चेंज केलते. पण बाय द वे एक जण आला आणि खित धरलं, जोरात दाबलं. बापरे. तर आता मी कसं, आपण तिथे पोट भरायला गेलेलो आहे आणि जे अध्यक्ष वगैरे असतात, आपण डायरेक्ट बोलू शकत नाही. मी त्याला काय बोलू? मी म्हटलं, माझ्या मामाला म्हणलं असं असं बोलतात ते म्हणले जाऊ दे शांत बस, आपल्याला आपलं पैसे काढून घ्यायचे नाही. ते पैसे पण देणार नाही, म्हणजे आमचा ह्याचा मजबुरीचा तुम्ही फायदा घेताय का? बरोबर आहे. हे चुकीचं आहे. आमचं पण मन आहे, आमचं मन असेल तर ठीक आहे ना. ए बाबा मला तू आवडला, मला तुझ्याशी लग्न करायचं, मला तुझ्याशी राहायचं, ठीक आहे ना. तुझं बरंच येतो ना असं. आणि नाही त्या जागे तुझ्या घरात आई बहीण आहे, तुझ्या बहिणीलाच कोणी नुसतं नॉर्मली म्हणलं येते का, तू काय करशील? बरोबर. कापून टाकशील ना त्याला. आम्हाला म्हणलं तर चालतं का? आणि कित्येक जागी असं झालेली की नाही का, नॉर्मली मी रस्त्यावर कोणी छेड काढली असं बोलायला लागले की चल ना येते का, हे करते का. तर मी चौकीला गेलेले कित्येक जागी, तर चौकीला मला पोलीस पण काय म्हणलं, ते
तुला केल्यानं काय होणार, तू काय पोरगी थोडी आहे का, तुला केल्यावर काय फरक पडणार, करू दे, केलं तर काय होते, काय केस केस करते असं म्हणलेले. बापरे. त्या की तुमची आई वगैरे असते तुम्ही किती आईला महिलांना तर नाहीच अजून काही बलात्कार होतात काय करतात ते, पण तिला जरी म्हटलंय काही तरी थोडंसं ऑब्जेक्शन उचलतात पोलीस, आमच्यावर का नाही. मग आम्ही नागडे कुठे चालतो म्हणजे पोलिसांनी पण सेन्सिटाईज होणं गरजेचं आहे, गृह विभागाने आणि पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या बाबतीमध्ये, कारण की आपल्याला कोणते हक्क अधिकार तर नाहीच आहेत, पण संरक्षण सुद्धा नाही, तरी सुद्धा आपण लाईफ जगतोय, म्हणजे किती हार्ड लाईफ आहे आपलं. हे काय म्हणतात, तुम्ही काय महिला आहे का, तुमच्या बलात्कार झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. मग आपले लोक काय करतात, संतापन मग एक कपडे काढ, नागडे उघडे, मग तुम्हाला नागडे होऊन दाखवलं, तुम्हाला महिला दिसला, मग तुमच्या कशी अशी जळत येते. मग बरोबर आहे, म्हणजे आपण किती वेळा नागडं व्हायचं ना, प्रत्येक गोष्टीसाठी आपण नागडं व्हायचं का. तुम्ही असं करताय पब्लिक मध्ये, मग त्यावेळेस पब्लिक मध्ये आपला आमचा असा हात धरला जातो, इथं धरला जातो, इथं जातं, चर्चाने ती काय ते बरं चालतं. तुमच्या बायकोला तुमच्या मुलाला म्हणलं तर तुम्ही फॅमिलीतला असलं तर कसं समजून घ्यायचं तुम्ही. बापरे. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. पोलीस हा कायदा सगळ्यांसाठी आहे, समलिंगी आहे सगळ्यांसाठी. बरोबर आहे, म्हणजे कायद्याने सगळ्या, आता आपल्याला नागरिक म्हणून 2014 पासून ओळख मिळाली आहे, तर आता गव्हर्नमेंटने थोडंसं सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे, आपल्याला प्रोटेक्शन